पुण्यातील वाकड परिसरातील स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी. सकाळचे 5:45 वाजले होते. मोबाईलचा अलाराम वाजला आणि अनुजाने डोळ्यांवरची झोप बाजूला सारत पटकन अलाराम बंद केला. रात्री उशिरापर्यंत ऑफिसचं काम केल्यामुळे डोळ्यात अजूनही झोपेची गुंगी होती. पण ती गुंगी सावरण्यासाठी आता वेळ नव्हता, कारण पुढचे 2 तास म्हणजे एका युद्धभूमीवर असल्यासारखी तिची धावपळ असणार होती. तिने केस बांधले आणि ती थेट किचनमध्ये गेली. 5च मिनिटात किचनमधून कुकरच्या शिट्ट्यांचा आणि फोडणीचा खमंग वास संपूर्ण घरात दरवळू लागला. एका गॅसवर आरवसाठी दुधाचं पातेलं ठेवलं होतं, तर दुसऱ्या गॅसवर भाजी शिजत होती. अनुजाची बोटे पोळपाटावर अत्यंत वेगाने फिरत होती. तेवढ्यात बेडरूममधून समीरचा आवाज आला. अनु, अगं माझा तो करड्या रंगाचा शर्ट कुठे आहे? काल रात्री करून ठेवला होतास ना इस्त्री? समीरने टॉवेलने केस पुसत बाहेर आला. समीर, कपाटात डाव्या बाजूला ठेवलाय बघ, दुसऱ्या कप्प्यात. आणि अरे, आरवची पाण्याची बाटली भरली का? त्याला उठव लवकर, त्याची स्कूल बस 7:45लाच खाली येईल. आज मलाही ऑफिसला लवकर पोहोचायचं आहे. सकाळीच क्लायंटसोबत मोठी मीटिंग आहे. अनुजाने पोळी तव्यावर टाकत एका दमात सूचना दिल्या. समीरने कपाटातून शर्ट काढला आणि तो आरवला उठवायला गेला. उठ रे पठ्ठ्या, बघ मम्माने तुझ्या डब्यात आज काय बनवलंय. समीरने आरवला कुशीत घेत उठवले. 5 वर्षांचा आरव डोळे चोळत उठला. अनुजा आणि समीर एका साध्या मध्यमवर्गीय पण महत्त्वाकांक्षी कुटुंबाचे हे प्रातिनिधिक चित्र. दोघेही वेगवेगळ्या खाजगी सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये नोकरी करत होते. लग्नाला 6 वर्षे झाली होती. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष भाड्याच्या घरात काढल्यानंतर नुकतेच त्यांनी एका सहकारी बँकेकडून मोठं कर्ज काढून वाकडमध्ये हे हक्काचं 2 BHK घर घेतलं होतं. स्वतःच्या मालकीचं घर असावं हे त्यांचं खूप जुनं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी दोघांनीही स्वतःच्या अनेक इच्छा आकांक्षांना मुरड घातली होती. मित्रांनो, स्वतःच्या कष्टानं उभा केलेल्या घरातच जर आपल्या माणसांना परकं वाटू लागलं तर त्या वेदनेला काय म्हणायचं? अनुजाच्या आयुष्यातही असंच काही घडणार होतं. कथा मनाला भिडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मते घरात कष्ट करणाऱ्या स्त्रीचा सन्मान सर्वात आधी कोणी करायला हवा हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पण हे हक्काचं घर मिळवताना त्यांच्या खांद्यावर EMI नावाचं एक खूप मोठं ओझं येऊन पडलं होतं. पगाराचा एक मोठा वाटा महिन्याच्या एका तारखेलाच बँकेत जमा होत असे. त्यामुळे दोघांनाही पैशांची अत्यंत काटकसर करावी लागत होती. सकाळी नाश्ता करताना अनुजाच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तिने स्क्रीनकडे पाहिले आणि एक छोटासा सुस्कारा सोडला. समीर, आज 1 तारीख. बँकेतून EMI कट झाल्याचा मेसेज आलाय. या महिन्यात आपल्याला हात थोडा आखडता घ्यावा लागेल. आरवच्या शाळेची 2री टर्मची फी पण भरायची आहे आणि गाडीच्या इन्शुरन्सचा पण मेसेज आलाय. समीरने पोह्यांचा घास सावत अनुजाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल खूप आदर होता. हो ग अनु, मला माहिती आहे. आपण या महिन्यात बाहेर हॉटेलिंग पूर्ण बंद करू आणि मला जे नवीन शूज घ्यायचे होते ना, ते पण मी पुढच्या महिन्यात घेईन. तू टेन्शन नको घेऊ, जाईल हा काळ. घर आपलं आहे ना, फेडू आपण हळूहळू. अनुजाने हसून मान डोलावली. घराच्या या उभारणीत ती खऱ्या अर्थाने समीरच्या खांद्याला खांदा लावून उभी होती. घराचा अर्धा EMI तिच्याच पगारातून जात होता. सकाळची ती भयंकर धावपळ संपवून आरवला स्कूल बसमध्ये बसवून अनुजा आणि समीर आपापल्या ऑफिसला गेले. दिवसभर कामाच्या तणावात, डेडलाईन्समध्ये आणि बॉसच्या कटकटीत वेळ कसा निघून गेला हे दोघांनाही समजले नाही. संध्याकाळी 7च्या सुमारास दोघेही पुण्याच्या त्या जीवघेण्या ट्रॅफिकमधून वाट काढत घरी परतले. दिवसभराच्या थकव्याने दोघांचेही चेहरे कोमेजले होते. आरव पाळणाघरातून आला होता आणि हॉलमध्ये त्याचे खेळणे पसरवून बसला होता. अनुजाने फ्रेश होऊन दोघांसाठी 2 कप वाफाळता चहा बनवला. बाल्कनीत शांत बसून थंड वाऱ्याची झुळूक अंगावर घेत चहाचे गुटके घेण्याचा तो वेळ म्हणजे त्यांच्यासाठी दिवसभराचा सगळ्यात मोठा विरंगुळा असायचा. आज मान खूपच दुखते यार, समीर चहाचा कप हातात घेत म्हणाला. माझीही तीच अवस्था आहे. चल, मी पटकन वरण भात लावून देते. आज काही जास्त स्वयंपाक करायची ताकद नाहीये. अनुजा उठणार इतक्यात घराची बेल वाजली. समीरने आश्चर्याने घड्याळाकडे पाहिलं. 7:30 वाजले होते. यावेळी कोण आला असेल असं म्हणत त्याने दार उघडले आणि तो अक्षरशः जागीच थिजला. दारात त्याची मोठी बहीण स्वाती उभी होती. तिचे डोळे रडून रडून सुजले होते, केस विस्कटलेले होते आणि तिच्या आजूबाजूला 3 मोठ्या बॅगा ठेवल्या होत्या.
तिच्या पदराला धरून तिची 2 मुले, 10 वर्षांचा चिन्मय आणि 8 वर्षांची सानिका भेदरलेल्या नजरेने उभी होती. ताई, तू या वेळेला? आणि हे असं अचानक काय झालं? समीरला काय बोलावे ते सुचेना. समीरला पाहताच स्वातीला हुंदका अनावर झाला. दादा असे म्हणत ती समीरच्या गळ्यात पडून जोरजोरात रडायला लागली. अनुजाही आतून धावत आली. स्वातीची ती अवस्था पाहून तिलाही धक्का बसला. तिने लगेच स्वातीला सावरले. ताई, अगं काय झालं? असं दारात का रडताय? या आधी आत या, मुलं घाबरली आहेत बघा. अनुजाने स्वातीला आणि मुलांना घरात घेतले. थोडं शांत झाल्यावर स्वातीने रडत रडत आपला पाढा वाचायला सुरुवात केली. दादा, आता मी त्या माणसाकडे परत कधीच जाणार नाही. काल रात्रीपासून आमची खूप मोठी भांडणं झाली आहेत. त्याने मला आणि मुलांना घरातून अक्षरशः हाकलून दिलंय. मला काही सुचेनासं झालं होतं, पण मी सरळ तुझ्याकडे आले. आता तूच माझा आधार आहेस. समीरच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली. अनुजालाही स्वातीची खूप दया आली. एका स्त्रीला घर सोडावे लागणे हे किती वेदनादायी असते याची तिला जाणीव होती. तिने स्वातीच्या पाठीवरून हात फिरवत म्हटले, ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे तुमचंच घर आहे. जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही आणि तिकडचा वाद मिटत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा. मी आहे, समीर आहे. तुम्ही फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी आणि मुलांसाठी गरम जेवण बनवते. अनुजाने त्या रात्री आपला सगळा थकवा विसरून स्वतःच्या मनातील चिंता बाजूला ठेवून स्वाती आणि तिच्या मुलांसाठी स्वयंपाक केला. त्यांना प्रेमाने खाऊ घातले आणि एका बेडरूममध्ये त्यांची झोपण्याची व्यवस्था केली. सुरुवातीचे 2-4 दिवस घरातले वातावरण खूपच भावनिक होते. समीर आणि अनुजा स्वातीला त्या धक्क्यातून सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. पण जसजसे दिवस पुढे सरकू लागले तसतसे स्वातीचे खरे रूप अनुजासमोर येऊ लागले. घरात अचानक 3 माणसं वाढल्यामुळे अनुजाचे काम दुप्पट नव्हे तर तिप्पट झाले होते. सकाळी आता तिला समीर आणि आरवसोबत स्वातीच्या मुलांचेही डबे नाश्ता करावे लागत होते. पण स्वाती मात्र 9 वाजेपर्यंत AC लावून आरामात झोपलेली असायची. दिवसभरात कधी पिझ्झा, कधी महागडा फ्रॉक, कधी मुलांच्या खेळण्यांचे हट्ट असे तिचे मेसेज येत राहायचे. वाढता किराणा, दुप्पट झालेले लाईट बिल आणि मुलांचे हट्ट यामुळे EMIच्या ओझ्याखाली दबलेले घराचे बजेट आता वेगाने कोलमडू लागले होते. एके रविवारी सकाळी अनुजा एकटीच किचनमध्ये भांडी घासत होती. स्वाती हॉलमध्ये TV पाहत आरामात सोफ्यावर बसून सानिकाचे केस विंचरत होती. अनुजाने संकोचात बाहेर येऊन म्हटले, ताई, जरा इकडे किचनमध्ये मदत करता का? मला कपडे पण लावायचे आहेत मशीनला आणि स्वयंपाकही बाकी आहे. स्वातीने अनुजाकडे एक अत्यंत तुच्छ कटाक्ष टाकला आणि फटकळपणे म्हणाली, अनुजा, मी तर माझ्या माहेरी विश्रांती घ्यायला आले, कामं करायला नाही. आणि मी काही फुकट नाही राहत कोणाच्या घरी. हे माझ्या सख्ख्या भावाचं घर आहे. माझ्या हक्काच्या भावाच्या घरात मला एवढा तरी आरामात राहण्याचा अधिकार आहेच ना. तू तुझी नोकरी करतेस म्हणजे काही उपकार नाही करत माझ्या भावावर. ते वाक्य ऐकून अनुजाच्या काळजात लक्कन काहीतरी तुटल्यासारखं झालं. माझ्या भावाचं घर? ज्या घरासाठी तिने स्वतःच्या कामाचा पैसा ओतला होता, ज्या घराचे EMI भरण्यासाठी ती स्वतःच्या गरजा मारत होती, ते घर अचानक फक्त समीरचे झाले होते. तिला स्वातीच्या त्या बेजबाबदारपणाचा आणि उद्दामपणाचा भयंकर संताप येत होता. तिच्या ओठांवर अनेक कडे शब्द आले होते. पण समोर हॉलमध्ये आरव आणि समीर खेळत होते. घराची, कुटुंबाची आणि नवऱ्याच्या मनशांतीची काळजी करून अनुजाने डोळ्यात आलेले पाणी तिथेच रोखून धरले. ती ओठ घट्ट चावून काहीही न बोलता पुन्हा किचनमध्ये वळली आणि स्वतःच्या अश्रूंना भांड्यांच्या आवाजात लपवू लागली. अनुजा आतल्या आत घुसमटत होती, पण संसाराच्या आणि कुटुंबाच्या भल्यासाठी तिने सध्या तरी ओठांवर मौन बाळगले होते. मात्र तिच्या मनातील हा साठलेला असंतोष आणि स्वातीचा वाढता माज एका मोठ्या वादळाची चाहूल देत होता. भांड्यांच्या आवाजात स्वतःचे अश्रू आणि हुंदके लपवताना अनुजाला वाटले होते की हे वादळ काही दिवसांचे आहे. पण बघता बघता एक संपूर्ण महिना उलटून गेला होता. स्वातीचे घरी परत जाण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. उलट तिने वाकडच्या त्या घरात आपली पाळेमुळे अधिक घट्ट रोवली होती. माझ्या भावाचं घर आहे या एका वाक्याने तिने जणू संपूर्ण घरावर आपला अलिखित आणि एकछत्री अंमल प्रस्थापित केला होता. अनुजाच्या शारीरिक कष्टांची आणि आर्थिक ओढाताणीची परिसीमा गाठली गेली होती. पण या सगळ्यापेक्षा अनुजाला आता एका वेगळ्याच गोष्टीची भयंकर वेदना होत होती.
आणि ती म्हणजे तिचा काजाचा तुकडा, तिचा 5 वर्षांचा चिमुकला आरव. आरव अतिशय समजूतदार, हसरा आणि शांत स्वभावाचा मुलगा. घरात तो कधीच कोणाला विनाकारण त्रास देत नसे. पण घरात स्वातीची मुले चिन्मय आणि सानिका आल्यापासून आरवचे ते निरागस हसणे खेळणे जणू हरवूनच गेले होते. चिन्मय 10 वर्षांचा आणि सानिका 8 वर्षांची. दोघेही वयाने आरवपेक्षा मोठे, पण त्यांच्यात अजिबात समजूतदारपणा नव्हता. घरातल्या प्रत्येक गोष्टीवर, विशेषतः आरवच्या खेळण्यांवर ते हक्क गाजवू लागले होते. एके रविवारी दुपारची वेळ होती. आरव हॉलमध्ये त्याच्या आवडत्या बिल्डिंग बॉक्सच्या सेटसोबत खेळत होता. तो एकाग्रतेने एक छोटासा किल्ला बनवण्यात मग्न असतानाच चिन्मय तिथे आला आणि त्याने आरवला जोराचा धक्का देऊन बाजूला केले. ए चल बाजूला हो, मला खेळायचं याच्याशी, दे ते इकडे. चिन्मयने हुकूम सोडला आणि त्याने आरवने बनवलेला अर्धा किल्ला एका लाथेत मोडून टाकला. आरवने केविलवाण्या चेहऱ्याने ब्लॉक्स गोळा करण्याचा प्रयत्न केला. नाही दादा, हे माझं खेळणं आहे, मी मगातपासून बनवतोय, मला खेळू दे ना. पण चिन्मयने जोराने ते ब्लॉक्स आरवच्या हातातून हिसकावले आणि त्याचवेळी सानिकाने मागे येऊन आरवला पाठीत जोराचा रपाटा मारला. आरवचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला. लहानग्या आरवला तो मार आणि तो अपमान सहन झाला नाही. तो जोरात रडू लागला. स्वयंपाकघरात पोळ्या लाटत असलेली अनुजा आरवचा रडण्याचा आवाज ऐकून जीवाच्या आकांताने बाहेर आली. तिने आरवला जमिनीवरून उचलून पोटाशी धरले. काय झालं बाळ, का रडतोयस, कुठे लागलं? तेवढ्यात बेडरूममधून स्वाती मोबाईलवर बोलत बाहेर आली. परिस्थिती पाहता क्षणी तिने नेहमीप्रमाणे स्वतःच्या मुलांची बाजू घ्यायला सुरुवात केली. काय झालं रे चिन्मय, का रडतोय हा एवढा घर डोक्यावर घेतल्यासारखा? काही नाही गाई, मी फक्त त्याचे ब्लॉग्स बघायला घेतले तर हाच मला मारायला आला आणि स्वतःच पडला. चिन्मयने अत्यंत निर्ढावल्यापणे खोटे सांगितले. अनुजाला हे ऐकून धक्काच बसला. तिने स्वतः पाहिले होते की आरवच्या पाठीवर मारल्यामुळे लाळ वळ उठत होते. ताई, चिन्मय खोटं बोलतोय, सानिकाने आरवला मारलंय, बघा तिच्या पाठीवर कसा वळ उठलाय, अनुजाने अत्यंत कळवळून म्हटले. पण स्वातीने अनुजाचे बोलणे झिडकारले. अगं अनुजा, लहान मुलं आहेत ती, खेळताना लागतं एकमेकांना, त्यात काय एवढा बाऊ करायचा? आणि तुझा आरवच लय रडका आहे बघ, माझ्या चिन्मयने त्याला नुसता हात लावला तरी हा ओरडतो. तूच त्याला जास्त लाडावून ठेवलंय, जरा मोकळं सोडत जा त्याला, नाहीतर उद्या शाळेत पोरं मारतील त्याला. स्वतःच्या मुलाने केलेली मारहाण आणि वरून अनुजालाच दिलेला तो फुकटचा उपदेश ऐकून अनुजा सुन्न झाली. तिने आरवला घट्ट मिठी मारली आणि ती काही न बोलता बेडरूममध्ये निघून आली. कारण तिथे बोलून काहीच उपयोग होणार नव्हता. त्या दिवसानंतर आरव पूर्णपणे बदलला. जो मुलगा घरात किलबिल करत असायचा तो आता सतत घाबरलेला राहू लागला. शाळेतून आल्यावर तो हॉलमध्ये खेळायला जाण्याऐवजी थेट अनुजाच्या पदरामागे लपून बसायचा. रात्री झोपताना दचकून उठून तो अनुजाला घट्ट मिठी मारत म्हणायचा, आई, ते दादाताई मला मारतात, मला नाही आवडत ते, त्यांना सांग ना त्यांच्या घरी जायला. मुलाचे ते भीतीने भरलेले शब्द ऐकून अनुजाचे काळीज अक्षरशः तुटत होते. एके रात्री स्वाती आणि तिची मुले झोपल्यानंतर अनुजाने समीरशी या विषयावर स्पष्ट बोलण्याचा निर्णय घेतला. समीर लॅपटॉपवर ऑफिसचे काहीतरी काम करत बसला होता. अनुजा त्याच्या बाजूला जाऊन बसली आणि अत्यंत गंभीर पण भरल्या आवाजात म्हणाली, समीर, लॅपटॉप बंद कर 2 मिनिटं, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. समीरने डोळे न उघडता स्क्रीनकडे बघतच विचारले, बोल ना अनु, काय झालं? महिन्याचं बजेट कोलमडलंय का पुन्हा? नाही, पैशांपेक्षाही मोठा प्रश्न आहे आरवचा. ताईंच्या मुलांकडून त्याला खूप त्रास होतोय. ते त्याला मारतात, खेळणी हिसकावतात आणि ताई उलट आरवलाच खोटारडा ठरवतात. आपला मुलगा स्वतःच्या घरात घाबरून राहायला लागलाय रे. अनुजाच्या आवाजात एका हतबल आईची तडफड होती. समीरने लॅपटॉप बंद केला आणि एक मोठा सुस्कारा सोडला. त्याच्या चेहऱ्यावर अनुजाच्या दुःखाबद्दल सहानुभूती नव्हती, तर एक प्रकारचा वैताग होता. अनु, तू पण ना, लहान मुलांच्या भांडणात आपण मोठ्याने कशाला पडायचं? मुलं आहेत, भांडतात आणि परत एकत्र खेळतात, त्यात ताईंना कशाला बोलायचं? समीर, हे फक्त मुलांचं भांडण नाहीये, माझ्या डोळ्यांसमोर ते त्याला मारतात आणि ताईंना काही बोललं तर त्या सरळ माझ्या भावाचं घर आहे असे टोमणे मारतात. आपण इथे रात्रंदिवस राबतोय ते काय त्यांच्या मुलांच्या उद्धटपणाला खतपाणी घालण्यासाठी? माझा आरव स्वतःच्या घरात चोरट्यासारखा का वावरतोय? अनुजाचा आवाज थोडा चढला. समीरने चिडून अनुजाकडे पाहिले. अनुजा, हळू बोल, ताईला ऐकू जाईल. आणि बघ,
ती माझी सख्खी बहीण आहे. तिचा नवरा तिला सतत मारहाण करतो, घरून हाकलून देतो. अशा भयानक परिस्थितीतून ती जातीये. तिला आता आपली गरज आहे. आपणच तिला आधार दिला नाही तर कोण देईल? तू थोडं समजून घे ना, थोडं जळवून घे. काही दिवस जातील, मग सगळं ठीक होईल. आरवला समजाव जरा. ती तुझी बहीण आहे हे मला मान्य आहे, पण आरव आपला मुलगा आहे ना. त्याच्या मानसिक आरोग्याचं काय आणि माझ्या कष्टाचं काय? अनुजाने रडत विचारले. पण समीरने तिचे म्हणणं ऐकण्याऐवजी खुशी बदलली आणि डोळ्यांवर पांघरून ओढून घेतले. अनु प्लीज, मला उद्या सकाळी लवकर मीटिंग आहे. मला आता या विषयावर वाद घालायचा नाहीये. गुड नाईट. समीरचा तो दुबळेपणा आणि त्याने केलेली डोळे झाक अनुजाला आतून पूर्णपणे तोडून गेली. ज्या नवऱ्याच्या साथीने तिने हे घर उभे केले होते, तो नवरा एका बहिणीच्या खोट्या प्रेमापायी आणि समाजाला दाखवण्याच्या खोट्या प्रतिष्ठेपायी स्वतःच्या पत्नीला आणि चिमुकल्या मुलाला वाऱ्यावर सोडत होता. अनुजा रात्रभर जागीच होती. तिच्या डोळ्यातील पाणी आता आटले होते आणि त्या जागी एक भयानक राग खदखदू लागला होता. किती दिवस हे घुसमट सहन करायची? स्वतःचा अपमान ती कुटुंबासाठी आणि संसारासाठी सहन करत होती, पण आता गोष्ट तिच्या काळजाच्या तुकड्यावर आरववर आली होती. एका आईची सहनशीलता आता तिच्या अंतिम टोकावर पोहोचली होती. जोपर्यंत पाणी स्वतःच्या नाकाखाली होतं तोपर्यंत अनुजा गप्प होती, पण आता पाणी डोक्यावरून जायला लागलं होतं आणि ही वादळाआधीची ती शेवटची भयान शांतता होती. रात्रभर डोळ्यात प्राण आणून जागी असलेली अनुजा सकाळी उठली. ती एक वेगळाच जडपणा मनात घेऊन. काल रात्री समीरने तिच्या काळजाच्या तुकड्याकडे, आरवकडे केलेले दुर्लक्ष आणि स्वतःच्या बहिणीसाठी घेतलेली मूक भूमिका, हे सर्व अनुजाच्या डोक्यातून जात नव्हते. सकाळी किचनमध्ये काम करताना ती एखाद्या निर्जीव यंत्रासारखी वावरत होती. गॅसवर पोळ्या भाजताना तिच्या मनात पैशांचे आणि कष्टांचे गणित सुरू होते. आज महिन्याची 5 तारीख होती. तिच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला होता. तुमच्या खात्यातून गृहकर्जाचा हप्ता यशस्वीरित्या वजा करण्यात आला आहे. तो मेसेज पाहून अनुजाला एकीकडे हायसे वाटले आणि दुसरीकडे स्वतःच्या नशिबाची भयंकर कीव आली. या घराचा अर्धा EMI तिच्या खात्यातून जात होता. महिन्याचा किराणा, आरवच्या शाळेचा आणि पाळणा घराचा खर्च, दूध, पेपरवाला, सोसायटीचे मेंटेनन्स, या सर्वांची बिले ती स्वतःच्या पगारातून भागवत होती. समीरचा पगार घराचा उरलेला EMI आणि गाडीच्या कर्जामध्ये जात होता. थोडक्यात सांगायचे तर या घराची प्रत्येक वीट, प्रत्येक कोपरा अनुजाच्या आणि समीरच्या घामातून आणि समान पैशातून उभा राहिला होता. पण गेल्या महिनाभरापासून परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. अनुजा स्वतःच्याच घरात, स्वतःच्या पैशाने चालणाऱ्या संसारात एक बिनपगारी मोलकरीण बनून राहिली होती. स्वाती घरात आल्यापासून किराणा दुप्पट वेगाने संपत होता. रोज संध्याकाळी स्वातीच्या मुलांसाठी बाहेरून काहीतरी चमचमीत मागवले जात होते. दिवसभर AC चालू असल्याने लाईटचे बिल गगनाला भिडले होते आणि सगळ्याचा भार नकळतपणे अनुजाच्या खांद्यावर पडत होता. संध्याकाळी अनुजा ऑफिसमधून थकून भागून घरी आली. ती लिफ्टमधून बाहेर पडत असतानाच तिला तिच्या घरातून हसण्या खिदळण्याचा आणि कसले तरी बॉक्स फाडल्याचा आवाज आला. तिने दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या रागाचा पारा एका क्षणात 7व्या आसमानाला भिडला. हॉलमध्ये सोफ्यावर 3-4 मोठे पुठ्ठ्याचे बॉक्स पडले होते. एका ऑनलाईन खरेदी ॲपवरून काहीतरी महागड्या वस्तूंचे पार्सल आले होते. स्वाती अत्यंत उत्साहाने एक बॉक्स उघडून त्यातून एक भडक रंगाचा अतिशय महागडा दिसणारा डिझायनर ड्रेस बाहेर काढत होती. शेजारी सानिका एका महागड्या बाहुलीचा सेट उघडून बसली होती आणि चिन्मय एका मोठ्या रिमोट कंट्रोल कारसोबत खेळत होता. तिथेच टेबलवर एक महागडा मेकअप सेट आणि परदेशी चॉकलेटचे बॉक्स पडले होते. समीर सोफ्यावर बसून खोट्या हसऱ्या चेहऱ्याने हे सगळं पाहत होता. अनुजाच्या हातातली लॅपटॉपची बॅग तिथेच दारात कळून पडली. तिने समीरकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला आणि विचारले, समीर, हे सगळं काय आहे? समीर थोडा ओशाळला. त्याने चोरट्या नजरेने अनुजाकडे पाहिले आणि कसं नसू हसत म्हणाला, अगं, ते ताईला आणि मुलांना काही कपडे आणि वस्तू हव्या होत्या म्हणून ऑनलाईन मागवल्या आहेत. त्यांची जुनी खेळणी तिथेच राहिलेत ना? समीरचा मोबाईल घेऊन त्याच्या कार्डवरून मागवल्या आहेत मी. स्वातीने तो नवीन ड्रेस आरशासमोर लावून पाहत अत्यंत उद्दामपणे आणि मुद्दाम अनुजाला ऐकवण्यासाठी म्हटले, माझ्या चिन्मयला ती कार कधीपासून हवी होती आणि सानिकाला तो ड्रेस. म्हटलं, आता इथेच आहे तर भावाच्या पैशाने थोडी हौस करून घ्यावी.
आणि हा मेकअप किट मी माझ्यासाठी मागवलंय. किती दिवस ते जुनं वापरणार ना. अनुजाला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. समीर, आत ये जरा. अनुजा दात ओठ खात बेडरूमच्या दिशेने वळली. अरे आत काय आहे? जे बोलायचं आहे ते इथेच बोल की. नवरा बायकोच्या कसल्या गुप्त मीटिंग चालू असतात तुमच्या? स्वातीने हसत हसत पण अत्यंत टोचणाऱ्या सुरात म्हटले. अनुजा तिथेच थांबली. तिचा संयम आता पूर्णपणे सुटला होता. ठीक आहे ताई, इथेच बोलते. अनुजाचा आवाज आता धारधार झाला होता. समीर, तू कालच मला म्हणाला होतास की आरवच्या शाळेची फी भरायला तुझ्याकडे पैसे कमी पडत आहेत आणि मला माझ्या खात्यातून ट्रान्सफर करायला सांगितले होतेस. आणि आज अचानक तुझ्याकडे या हजारो रुपयांच्या फालतू वस्तू घेण्यासाठी पैसे कुठून आले? समीर घाबरला. अनुजा, अगं हळू बोल. ताईला वाईट वाटेल. वाईट वाटेल? कोणाला वाईट वाटेल? स्वाती एकदम फणा काढल्यासारखी पुढे आली. काय ग अनुजा, माझ्या भावाने त्याच्या सख्ख्या बहिणीला आणि भाच्यांना 4 वस्तू काय घेऊन दिला, तुझा एवढा जळफळाट का होतोय? अगं भावाचा पैसा आहे तो. मी नाही खर्च करणार तर कोण करणार? तू? भावाचा पैसा? अनुजाने एक अत्यंत संतापजनक आणि विदारक हास्य केले. कोणता भावाचा पैसा ताई? जरा डोळे उघडून वास्तव बघा. ज्या घरात तुम्ही उभे आहात ना, त्या घराचा अर्धा EMI माझ्या पगारामधून जातो. तुम्ही जो रात्रंदिवस AC लावून बसता त्याचं बिल मी माझ्या कष्टाच्या पैशातून भरते. तुम्ही जे रोज संध्याकाळी बाहेरून चमचमीत मागवून खाता तो किराणा आणि तो खर्च माझ्या खिशातून जातो. तुमचा भाऊ या घराचा एकटा मालक नाहीये. मी सुद्धा या घराची समान मालकीण आहे. स्वातीला अनुजाकडून इतक्या सडेतोड आणि स्पष्ट उत्तराची अजिबात अपेक्षा नव्हती. तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला. पाहिलंस दादा, पाहिलंस का हिचा माज? 2 रुपये काय कमवायला लागली, नवऱ्याच्या डोक्यावर बसले आणि मला हिशोब विचारतेस? अगं, माझ्या भावाने तुला राणीसारखं ठेवलंय म्हणून तू उडतीयस, नाही तर तुझी लायकी काय आहे मला जाब विचारण्याची? माझी लायकी मला काढायला लावू नका ताई. अनुजाचा आवाज आता संपूर्ण घरात घुमत होता. मी रोज सकाळी 6 वाजता उठून राबते, ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या खाते आणि संध्याकाळी येऊन परत तुमच्या मुलांचा पसारा आवरते. का? तर माझ्या संसारासाठी. घरात अडचणी असतील तर मी समजून घेऊ शकते, पण तुमच्या दिखाव्यासाठी नाही. कान उघडून ऐका ताई. घराचा EMI आणि आवश्यक खर्च मी करेन, पण तुमच्या बेजबाबदारपणासाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी मी माझ्या कष्टाचे पैसे उधळणार नाही. तुम्हाला हौस मोजायची असेल तर स्वतःच्या नवऱ्याच्या पैशावर मोजा, माझ्या नाही. समीर! स्वाती एकदम किंचाळली आणि तिने डोळ्यातून खोटे अश्रू काढायला सुरुवात केली. ऐकतोस का तू हिचे शब्द? हिच्यासारख्या पैशाची हाव असलेल्या बाईसाठी तू तुझ्या सख्ख्या बहिणीचा अपमान सहन करतोयस? हिने तर बहीण भावात फूट पाडायचं ठरवलं आहे. बरं झालं बाबा, मला हिचं खरं रूप दिसलं. आम्ही गरीब आहोत ना, आमचा संसार मोडलाय ना, म्हणून ही आम्हाला घरातून हाकलून द्यायचे बहाणे शोधते. स्वातीने मोठा तमाशा उभा केला. तिने तो नव्याने आणलेला ड्रेस जमिनीवर फेकून दिला आणि हुंदके देऊ लागली. हे सगळं नाटक पाहून समीरचा संयम सुटला, पण तो स्वातीवर नाही तर अनुजावर भडकला. अनुजा, बास कर आता. काय तमाशा लावलायस तू हा? समीर रागाने ओरडला. काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? बहिणीला 4 वस्तू काय घेऊन दिल्या, तू थेट पैशांचा हिशेब काढायला लागलीस? तुझा पगार, तुझा EMI काय लावून ठेवलंयस हे? तुला थोडी तरी माणुसकी आहे की नाही? ताई आधीच किती दुःखात आहे, तिच्या संसाराची राख रांगोळी झाले आणि तू इथे 2-4 हजार रुपयांवरून तिचा अपमान करतेस? शांत बस एकदम. एक शब्द पुढे बोलू नकोस. अनुजा सुन्न होऊन समीरकडे पाहत राहिली. ज्या नवऱ्यासाठी तिने स्वतःचे अस्तित्व पणाला लावले होते, ज्याच्या एका शब्दावर तिने आपले सर्वस्व या संसारात ओतले होते, तो नवरा आज एका खोट्याड्या बहिणीच्या खोट्या अश्रूंवर भाळून स्वतःच्या पत्नीच्या कष्टांवर पाणी फिरत होता. समीर, तू मला माणुसकी शिकवतोयस? अनुजाचा आवाज आता खोल आणि कापणारा होता, पण त्यात एक भयंकर शांतता होती. ज्या माणसाला स्वतःच्या बायकोचे कष्ट दिसत नाहीत, ज्या बापाला स्वतःच्या मुलाचे घरात होणारे हाल दिसत नाही, तो मला माणुसकी शिकवणार? चुप्प बस अनुजा. एक शब्द जास्त बोलू नकोस. घरातली शांतता भंग करू नकोस. समीरने अनुजावर हात उघडल्यासारखे केले. ताई, तू रडू नकोस. हे माझं घर आहे आणि माझ्या पैशावर माझा हक्क आहे. हिला जे बोलायचे ते बोलू दे.
समीरने स्वातीला जवळ घेत तिची समजूत काढायला सुरुवात केली. अनुजा काहीही न बोलता मागे सरकली. तिची नजर हॉलच्या कोपऱ्यात गेली. तिथे आरव एका भिंतीला चिकटून घाबरून उभा होता. त्याचे छोटे हात थरथर कापत होते आणि डोळ्यातून पाणी वाहत होते. आपल्या आई वडिलांचे हे भयानक भांडण पाहून तो कोमेजून गेला होता. अनुजाने आरवकडे पाहिले आणि तिच्या मनातली उरली सुरली आशाही संपुष्टात आली. तिला अचानक एका भयानक सत्याची जाणीव झाली. ती एका अशा माणसाची लढत होती ज्याला सत्याची आणि खोट्याची जाणच उरली नव्हती. एका भित्र्या दुबळ्या नवऱ्याला आणि एका स्वार्थी परोपजीवी नंदेला समजावणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे होते. तिचे डोळे आता कोरडे पडले होते. जो राग आणि जी तडफड मगाशी तिच्या चेहऱ्यावर होती ती आता एका अत्यंत थंड, निष्ठुर आणि अटळ निर्णयात बदलली होती. कुटुंब, संसार, तडजोड या शब्दांचे ओझे आता तिला सहन करायचे नव्हते. स्वतःचा अपमान ती सहन करू शकत होती, पण स्वतःच्या पैशांची अशी उधळपट्टी आणि स्वतःच्या मुलाची होत असलेली ही मानसिक ससेहोलपट ती आता अजिबात कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नव्हती. हा अन्याय आता मुळापासून उपटून काढायची वेळ आली होती. अनुजा काहीही न बोलता अत्यंत संथ आणि ठाम पावले टाकत आरवचा हात पकडून बेडरूमच्या दिशेने वळली. एका मोठ्या आणि धडकणाऱ्या निर्णयाची ही सुरुवात होती. काल रात्रीच्या त्या भयंकर आणि उद्वेगजनक वादनानंतर वाकडच्या त्या घरात एक भयाण जीवनी शांतता पसरली होती. सकाळ झाली, पण घरात रोजची ती किलबिल आणि उत्साह नव्हता. अनुजा सकाळी उठली तीच मुळे एका यंत्रासारखी. तिच्या चेहऱ्यावर कालचा तो राग नव्हता, तर एक भयंकर निष्ठुरता होती. तिने समीरशी एक शब्दही उच्चारला नाही. दोघांचा चहा झाला, नाश्ता झाला, पण सर्व काही एका मूकबधिरतेत. समीरला वाटले की अनुजाचा राग नेहमीप्रमाणे 1-2 दिवसात शांत होईल. तो नेहमीप्रमाणे लॅपटॉपची बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला. समीर गेल्यावर स्वाती मात्र एखाद्या जिंकलेल्या राणीसारखी घरात वावरत होती. अनुजा कालच्या वादानंतर गप्प झाली, म्हणजे तिने आपली हार मानली आणि आता ती मुकाट्याने सगळा खर्च करेल या खोट्या समजुतीत स्वाती होती. दुपारची वेळ होती. अनुजा स्वतःच्या बेडरूममध्ये लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत बसली होती. तेवढ्यात आरव शाळेतून आला. पाळणाघराच्या ताई त्याला घरी सोडून गेल्या होत्या. आरवने दारातच बूट काढले आणि तो त्याची पाण्याची बाटली घेऊन किचनकडे निघाला. हॉलमध्ये स्वातीची मुले चिन्मय आणि सानिका टीव्हीवर मोठ्या आवाजात कार्टून्स पाहत बसली होती. आरव किचनमधून पाणी पिऊन बाहेर आला आणि चुकून त्याचा पाय चिन्मयने पसरलेल्या पायाला लागला. ए आंधळ्या, दिसत नाही का तुला? मुद्दाम पाय दिलास ना? चिन्मयने आरवला जोरात ढकलले. आरव खाली पडला. त्याच्या हातातली पाण्याची बाटली सटकली आणि थोडे पाणी जमिनीवर सांडले. ते पाहून सानिकानेही जवळ येत आरवच्या पाठीत एक जोराचा धपाटा घातला. काय रे, आईने लादी पुसली आत्ताच आणि तू पाणी सांडवतोयस? थांब आता, तुझी बॅगच फेकून देते बाहेर. असे म्हणत सानिकाने आरवची पाठीवरची दप्तराची बॅग खेचली आणि त्यातून त्याची चित्रकलेची वही काढून मुद्दाम फाडून टाकली. ते फाटलेले कागद आणि पाठीवरचा तो मार यामुळे 5 वर्षांचा आरव प्रचंड घाबरला. तो जमिनीवरून उठला आणि जीवाच्या आकांताने रडत बेडरूमच्या दिशेने पळाला. बेडरूममध्ये लॅपटॉपवर काम करणाऱ्या अनुजाच्या अंगावर आरव अक्षरशः येऊन आदळला. तो भीतीने थरथर कापत होता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते. त्याने अनुजाला इतक्या घट्ट मिठी मारली होती जणू तो स्वतःचा जीव वाचवत होता. आरव, बाळ, काय झालं? का रडतोस असा? अनुजाने लॅपटॉप बाजूला फेकत त्याला पोटाशी धरले. आरव हुंदके देत अत्यंत कातर आणि भीतीने भरलेल्या आवाजात म्हणाला, आई, मला या घरात नाही राहायचं ग. मला खूप भीती वाटते. ते दादाताई मला मारतात. माझी वही फाडली त्यांनी. मला इथे नको राहायला. आपण आजीकडे जाऊया ना आई, प्लीज आई, मला खूप भीती वाटते. स्वतःच्या 5 वर्षांच्या निष्पाप पोराचे ते थरथरणारे शब्द ऐकून अनुजाच्या काळजाचे अक्षरशः पाणी झाले. ज्या वयात मुलांनी स्वतःच्या हक्काच्या घरात मोकळेपणाने हसत खेळत बागडायला हवे, त्या वयात तिचा पोरगा स्वतःच्याच घरात गुन्हेगारासारखा आणि चोरासारखा घाबरून वावरत होता. काल नवऱ्याने केलेला पैशांचा आणि संस्कारांचा अपमान तिने गिळला होता, पण आज तिच्या मातृत्वाचा अंत झाला होता. एका आईचा संयम आता कायमचा तुटला होता. संसाराच्या खोट्या तडजोडींना आज तिने कायमची तिलांजली देण्याचे ठरवले. तिने आरवला शांत केले, त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाली, आरव, रडायचं नाही बाळ, चल आपण आत्ताच आजीकडे जाऊया. कोणीही मारणार नाही आता तुला. अनुजा उठली. तिने बेडरूमच्या माळ्यावर ठेवलेली एक मोठी ट्रॉली बॅग खाली काढली.
कपाटातून स्वतःचे आणि आरवचे कपडे, त्याचे शालेय साहित्य आणि काही महत्त्वाची कागदपत्रे ती अत्यंत वेगाने त्या बॅगेत कोंबू लागली. तेवढ्यात समीर ऑफिसमधून अर्ध्या तासाची सुट्टी टाकून घरी आला. कालच्या भांडणामुळे त्याच्या ऑफिसमध्ये लक्ष लागत नव्हते, म्हणून तो अनुजाशी बोलायला आणि तिला समजवायला लवकर आला होता. पण बेडरूममध्ये अनुजाला बॅगा भरताना पाहून त्याला मोठा धक्का बसला. अनुजा, हे काय चाललंय? हा काय वेडेपणा आहे? तू बॅगा का भरतेस? समीरने घाबरत विचारले. अनुजाने बॅगेची चेन लावली आणि ती अत्यंत ताठ मानेने समीरसमोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता कसलाही संकोच, कसलीही भीती किंवा दुःख नव्हते. होता तो फक्त एक प्रखर स्वाभिमान आणि ठाम निर्धार. वेडेपणा? वेडेपणा ते होतं समीर, जेव्हा मी या घराला माझं मानलं. ज्या घरात माझ्या मुलाला स्वतःच्या हक्काच्या जागेत भीतीने जगावं लागतं, ते घर माझं असूच शकत नाही. अनुजाचा आवाज थंड पण चापकासारखा होता. अनुजा, कालच्या छोट्या गोष्टीवरून तू घर सोडून चाललेस? लोकांचा विचार कर, समाजाचा विचार कर, आणि ताई काय म्हणेल? समीरने तिला अडवण्याचा प्रयत्न केला. ताई काय म्हणेल आणि समाज काय म्हणेल? अनुजा एक अत्यंत भेदक हास्य करत म्हणाली. समीर, काल तुम्हाला माणुसकी शिकवत होतास ना? मग आज ऐक. जी माणुसकी आणि जो समाज माझ्या मुलाच्या डोळ्यातली भीती पाहू शकत नाही, त्या समाजाची मला काहीही पडलेली नाही. तू तुझी बहीण, तिची खोटी प्रतिष्ठा आणि हा तुझा दिखाव्याचा संसार सांभाळ. मी इथं मोलकरण म्हणून राहायला आले नव्हते. मी माझ्या आरवला घेऊन माझ्या आईकडे सिंहगड रोडला चालले. आणि हो, यापुढे या घराच्या खर्चाबद्दल आणि EMI बद्दल मी माझी बाजू स्पष्ट करेन. माझ्या कष्टाचा पैसा असा उधळू देणार नाही, हे लक्षात ठेव. अनुजा, ऐक माझं. समीरने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मला स्पर्श करू नकोस. अनुजाने झिडकारले. तिने आरवचा हात घट्ट पकडला. एका हातात ट्रॉली बॅग ओढत ती थेट घराबाहेर पडली. हॉलमध्ये स्वाती तोंड उघडून हे सगळं पाहत होती, पण अनुजाने तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. घराचा दरवाजा जोरात आपटून ती कायमची बाहेर गेली. अनुजा गेल्यावर वाकडच्या त्या घरात जणू एखाद्या वादळाने सर्व काही उद्ध्वस्त केल्यासारखी अवस्था झाली. सुरुवातीचा एक दिवस स्वातीला खूप आनंद झाला. चला, कटकट गेली. आता आपण या घराचे खरे मालक, या थाटात ती वावरू लागली. पण तिचा हा आनंद केवळ 2 दिवस टिकला. अनुजा नसलेल्या त्या घरात समीरची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. सकाळी टॉवेल, इस्त्रीचे कपडे, डबा काहीच जागेवर मिळत नव्हते. स्वाती 9 वाजेपर्यंत झोपून राहायची आणि दादा बाहेरूनच काहीतरी मागवून घे असं म्हणून जबाबदारी झटकायची. सिंकमध्ये भांड्यांचा ढीक, घरभर पसारा, मोठ्या आवाजात TV आणि फ्रीजमध्ये साधं पिण्याचं पाणीही नाही. या सगळ्यामुळे समीरला अनुजाची खरी किंमत पहिल्यांदा जाणवू लागली. ताई, अगं घरात साधं पिण्याचं पाणी नाहीये आणि हा TVचा आवाज किती वाढवलाय, डोकं दुखतंय माझं. समीरने पहिल्यांदा स्वातीवर चिडचिड केली. स्वाती दचकली. तिने TVचा आवाज कमी केला, पण तिच्या मनात एका धोक्याची घंटा वाजली. गेल्या 3-4 दिवसात समीरचे वागणे पूर्णपणे बदलले होते. तो आता तिला पैसे मागायला लागल्यावर टाळाटाळ करत होता. तो रात्रभर बाल्कनीत एकटाच उभा राहून कुणाचा तरी विचार करत असायचा. अनुजा घरात नसली तरी समीरच्या डोक्यातून ती गेली नाहीये. उलट तिच्या आठवणीने आणि या घरकामाच्या त्रासाने माझा भाऊ माझ्या हातून निसटतोय हे स्वातीला कळून चुकले होते. तिला वाटले होते की अनुजा गेल्यावर समीर पूर्णपणे तिच्या मुठीत राहील, पण घडत होते अगदी उलट. स्वातीच्या मनात आता सुडाची आग पेटली होती. अनुजाची समीर आणि समाजासमोर बदनामी केली तरच आपला डाव यशस्वी होईल असा नीच विचार तिच्या डोक्यात फिरू लागला. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. पुण्यातील सिंहगड रोडवरचा तो परिसर नेहमीप्रमाणे दुपारच्या शांततेत विसावला होता. अनुजा आपल्या आईच्या आशाताईंच्या घरी हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर ऑफिसचे काही पेंडिंग काम पूर्ण करत होती. आरव जेवून आतल्या खोलीत शांतपणे झोपला होता. गेले काही दिवस त्याच्या चेहऱ्यावर आलेली ती निरागस झोप पाहून अनुजाला खूप हायसे वाटत होते. आशाताई किचनमध्ये काहीतरी आवरत होत्या. घरात एक प्रकारची सुरक्षित आणि आश्वासक शांतता होती, पण ही शांतता अवघटकेची ठरणार होती. अचानक घराची बेल अत्यंत कर्कशपणे आणि सलग वाजू लागली. दारावर कोणीतरी जोरजोरात थापा मारत होते. या अचानक झालेल्या आवाजाने अनुजा दचकली. तिने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि आले 1 मिनिट म्हणत ती दाराकडे गेली. तिने दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. दारात स्वाती उभी होती. तिचे केस विस्कटलेले होते.
डोळ्यांतून खोटे अश्रू वाहत होते. साडीचा पदर जमिनीवर लोळत होता. स्वातीने स्वतःला असे काही रंगवले होते जणू तिच्यावर खूप मोठा अन्याय झालाय. तू तू इथे काय करतेस? अनुजाच्या आवाजात आश्चर्य आणि संताप दोन्ही होते. पण स्वातीने अनुजाकडे ढुंकूनही पाहिले नाही. तिने अनुजाला बाजूला ढकलले आणि ती थेट दाराच्या बाहेर पॅसेजमध्ये उभी राहून मोठ्याने आरडाओरडा करू लागली. बघा रे बघा, या सोसायटीतल्या लोकांना बाहेर या आणि बघा, ही अनुजा, हिने माझा सुखाचा संसार, माझ्या भावाचं घर उद्ध्वस्त केलंय. स्वातीचा आवाज इतका मोठा होता की शेजारच्या 2-3 फ्लॅटचे दरवाजे उघडले गेले. काही शेजारी बायका आणि पुरुष बाहेर येऊन हा तमाशा पाहू लागले. काय चाललंय काय हे? ताई गप्प बसा, हा काय तमाशा लावलाय माझ्या दारात? अनुजा रागाने पुढे आली, पण स्वाती आता पूर्ण तयारीत नाटक करत होती. तिने पदर तोंडाला लावला आणि ती आणखी जोरात हुंदकी देऊन रडू लागली. तमाशा? मी तमाशा करते? अगं, तू माझ्या भावाला भुरळ पाडून त्याला माझ्यापासून तोडून इथं आईच्या पदराखाली येऊन बसलेस. मी बिचारी एकटी बाई, नवरा मारहाण करतो म्हणून भावाच्या आधाराने राहायला आले, तर हिने माझ्या निष्पाप मुलांना आणि मला घरातून हाकलून द्यायचे कट रचले. बघा हो लोकांनो, हिने माझ्या भावाला माझ्याविरुद्ध भडकवलं आणि स्वतः इथे येऊन बसले, जेणेकरून मला माझा भाऊ घराबाहेर काढेल. काय चूक होती माझी? गरिबी हीच माझी चूक होती का? स्वातीचे ते मगरीचे अश्रू आणि तिची ती खालच्या पातळीवरची डायलॉगबाजी ऐकून शेजारी कुजबुजू लागले. अनुजाला हा सगळा प्रकार इतका अनपेक्षित आणि घृणास्पद वाटला की तिला काय बोलावे तेच सुचेना. ती रागाने थरथर कापत होती. तेवढ्यात किचनमधून आशाताई बाहेर आल्या. आशाताई म्हणजे जुन्या वळणाच्या पण अत्यंत स्वाभिमानी, करारी आणि स्पष्ट वक्त्या स्त्री. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या संसाराची चिंता आणि सततचा मानसिक ताण त्यांच्या मनावर बसला होता. त्यांना आधीपासून रक्तदाबाचाही त्रास होता, पण अनुजाला आणखी काळजी वाटू नये म्हणून त्यांनी ते कधी जाणवू दिले नव्हते. त्यांनी आयुष्यभर अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले होते. स्वातीचा तो तमाशा आणि तिचे ते नाटक ओळखायला त्यांना एक क्षणही लागला नाही. आशाताई अत्यंत शांत पण खंबीर पावलांनी दारात आल्या. त्याने अनुजाला हाताने मागे केले आणि त्या स्वातीच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात एक अशी जरब होती की स्वातीचा आवाज क्षणभर खाली आला. स्वाती, हा तमाशा तुझ्या भावाच्या घरात चालत असेल, पण माझ्या दारात नाही. आवाज खाली. आशाताईंचा आवाज संत होता, पण त्यात एखाद्या वाघिणीची दरकाळी लपलेली होती. स्वातीने स्वतःला सावरत पुन्हा नाटक सुरू केले. का? आवाज खाली का करू मी? आशाताई, तुम्ही तरी समजावा तुमच्या या मुलीला. हिने माझ्या भावाचं घर तोडले. मी बिचारी संकट काळात भावाकडे आली, तर हिने माझं जगणंच हराम केलं. तुमची मुलगी अत्यंत स्वार्थी आणि पैशाची हाव असलेली बाई आहे. भावाच्या पैशावर उड्या मारते आणि मला घराबाहेर काढायला बघतीये. बस कर स्वाती. आशाताईंचा कडक आवाज पॅसेजमध्ये घुमला. तू कोणाबद्दल बोलतेस याचं भान ठेव. बिचारी हा शब्द तुझ्यासारख्या स्वार्थी आणि नीच वृत्तीच्या बाईला शोभत नाही. संकट कोणाला म्हणतात ते मला सांगू नकोस. संकट म्हणजे दुसऱ्याच्या घामाच्या पैशावर जगणे नव्हे. संकट म्हणजे दुसऱ्याच्या घरात EMI भरणाऱ्या स्त्रीला मोलकरीण समजणे आणि तिच्या चिमुकल्या मुलाला स्वतःच्या घरात भीतीने जगायला लावणं हे संकट नाही, हा तुझा नीचपणा आहे. स्वाती हादरली. तिला वाटले होते की आशाबाई म्हाताऱ्या आहेत, त्या समाजाला आणि लोकांच्या कुजबुजीला घाबरतील, पण आशाताई तर थेट तिच्या वर्मी घाव घालत होत्या. माझ्या मुलीने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून ते घर उभं केलंय. आशाताईंचा आवाज आता अधिक धारधार झाला होता. सकाळी 6 वाजल्यापासून ती राबते, तेव्हा कुठे त्या घराचा हप्ता जातो आणि तू त्या घरात जाऊन राणीसारखी बसलीस आणि माझ्या अनुजाला तुझी कामं करायला लावलीस. माहेर हे लेकीचा हक्क असतं, पण जेव्हा लेक सासर सोडून भावाच्या घरात घुसून त्याचा संसार मोडायला बघते तेव्हा ते माहेर राहत नाही. तुझा तो भाऊ आंधळा असेल, पण मी नाही. माझ्या दारात हे खोटे अश्रू ढाळून तुला काहीही मिळणार नाही. शेजारी आता स्वातीकडे शाशंक नजरेने पाहू लागले होते. आपला डाव उलटतोय हे पाहून स्वाती अधिकच चवताळली. तिने आपला सगळा सभ्यपणा बाजूला ठेवला आणि ती अत्यंत खालच्या पातळीवर उतरली. अरे वा, म्हणजे आई आणि मुलगी दोघीही एकाच माळ्याचे मणी आहात तर. काय संस्कार दिले तुम्ही हिला? नवरा आणि ननंदेला वेगळं करायचे? माझा भाऊ कमावतो, त्याच्या पैशावर मास करते ही. तुमच्यासारख्या बिकाड्या घरून आले ना, म्हणूनच माझ्या भावाचा पैसा ओरबडायला बघतीये. तुम्हीच शिकवलं असेल हिला हे सगळं.
तुम्हाला काय वाटतं, माझ्या भावाला हाकलून तुम्ही त्याचं घर बळकावाल? मी असं होऊ देणार नाही. स्वाती वेड्यासारखी किंचाळत होती. स्वाती, जीभ आवर तुझी. अनुजा रागाने पुढे सरसावली, पण आशाताईंनी अनुजाला पुन्हा मागे ढकललं. आशाताईंचा श्वास आता वेगाने चालू लागला होता. स्वातीचे ते अत्यंत घाणेरडे आरोप, तो अपमान आणि तो आरडाओरडा आशाताईंसारख्या एका स्वाभिमानी स्त्रीसाठी सहन करण्यापलीकडचा होता. आयुष्यभर त्याने कोणाचे एक खोटे बोल ऐकून घेतले नव्हते आणि आज ही बाई भर रस्त्यात त्यांच्या संस्कारावर आणि त्यांच्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होती. तू तू माझ्या घराचा आणि माझ्या मुलीचा अपमान करतेस? आशाताई बोट दाखवत जोरात बोलणार तेवढ्यात अचानक त्यांच्या छातीत एक भयंकर जीवघेणी कळ उठली. त्यांचे डोळे विस्फारले. त्यांना श्वास घेता येईना. त्यांचा डावा हात आपोआप छातीवर गेला आणि त्यांनी छाती घट्ट पकडली. त्यांचा चेहरा क्षणार्धात पांढरा फटक पडला. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. आई! अनुजाला काहीतरी चुकीचे घडत असल्याची जाणीव झाली. आशाताईने तोंड उघडून श्वास घेण्याचा प्रयत्न केला, पण हवा आत जात नव्हती. त्यांच्या पायातले त्राण अचानक निघून गेले. शरीराचा तोल गेला आणि त्या एखाद्या कापलेल्या झाडासारख्या थेट जमिनीवर कोसळल्या. त्यांचे टोके जमिनीवर आदळले आणि शरीर ताठरले. स्वातीचा आवाज अचानक बंद झाला. ती मख्खपणे खाली कोसळलेल्या आशाताईंकडे पाहत राहिली. अनुजाच्या पायाखालची जमीन सरकली. तिने स्वतःला आशाताईंच्या अंगावर झोकून दिले. आई, आई, काय होतंय तुला? आई, डोळे उघड. आशाताईंचे डोळे पांढरे होऊ लागले होते आणि श्वास अत्यंत क्षीण झाला होता. आपल्या आईला मृत्यूच्या दारात असे कोसळलेले पाहून अनुजाच्या काळजाचे तुकडे झाले होते. तिच्या तोंडातून एक अशी आर्त, हृदय पिवटून टाकणारी किंकाळी बाहेर पडली, जिने संपूर्ण सोसायटीची शांतता फाडून टाकली. आई! अनुजाची ती किंकाळी ऐकून शेजारी धावत आले. स्वातीच्या त्या नीच डावाने आज एका हसत्या खेळत्या कुटुंबाला एका भयंकर आणि काळोख्या वळणावर आणून उभे केले होते. आशाताई जमिनीवर कोसळल्या आणि अनुजाच्या त्या आर्त किंकाळीने संपूर्ण सिंहगड रोडचा परिसर हादरून गेला. आईला तशा अवस्थेत पाहताच अनुजाच्या पायाखालची जमीनच सरकली. सुदैवाने गल्लीतले शेजारी देशपांडे काकू आणि जोशी काका तातडीने धावून आले. कोणाचाही विचार न करता जोशी काकांनी तातडीने स्वतःची गाडी काढली आणि आशाताईंना उचलून गाडीत मागच्या सीटवर झोपवली. अनुजा आईचे डोके स्वतःच्या मांडीवर घेऊन गाडीत बसली होती. तिचे हात भीतीने थरथर कापत होते आणि डोळ्यांतून अश्रूंच्या अखंड धारा वाहत होत्या. आई, आई, डोळे उघड ग. मला सोडून जाऊ नकोस, प्लीज आई. अनुजाचा तो काळजाला भिडणारा हुंदका गाडीतल्या प्रत्येकाचे मन पिळवटून टाकत होता. आरवला देशपांडे काकूंनी स्वतःच्या घरी नेले होते, जेणेकरून त्या लहानग्या जीवाला हा भयानक प्रसंग पाहावा लागू नये. गाडी सुसाट वेगाने जवळच्या एका स्नेहदीप मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये एकच धावपळ उडाली. स्ट्रेचरवरून आशाताईंना थेट अतिदक्षता विभागात नेण्यात आले. ICUच्या त्या बंद दरवाजाचा लाल दिवा लागला आणि अनुजा बाहेरच्या थंड स्टीलच्या बाकावर अक्षरशः कोसळली. तिच्या अंगात आता कसलेही त्राण उरले नव्हते. एका क्षणात तिचे संपूर्ण जग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले होते. अचानक तिला समीरची आठवण आली. तिने कापत असलेल्या हातांनी आपला मोबाईल काढला आणि समीरला फोन लावला. हॅलो अनु, बोल. समीरचा ऑफिसमधला नेहमीचा शांत आवाज आला. समीर. अनुजाचा आवाज घशातच अडकत होता. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. समीर, आईला हार्ट अटॅक आलाय. आपण स्नेहदीप हॉस्पिटलमध्ये आहोत. त्यांना ICUमध्ये नेले रे. तू लवकर ये समीर, मला खूप भीती वाटतेय. अनुजाचे ते अकांत करणारे शब्द ऐकताच समीरच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने लॅपटॉप तसाच उघडा टाकून दिला. कोणालाही काहीही न सांगता तो ऑफिसमधून बाहेर पळाला आणि सुसाट वेगाने हॉस्पिटलकडे निघाला. अर्ध्या तासातच समीर धापा टाकत घामाने डबडबलेल्या अवस्थेत ICUच्या बाहेर पोहोचला. त्याने अनुजाला पाहिलं. ती स्टीलच्या बाकावर गुडघ्यात डोके घालून लहान मुलासारखी हुंदके देत होती. समीरने धावत जाऊन तिला घट्ट मिठीत घेतले. अनु, काही नाही होणार आईला, शांत होतो. मी आलोय ना, मी आहे तुझ्यासोबत. समीर तिला सावरण्याचा प्रयत्न करत होता,
पण त्याचेही डोळे पाणावले होते. अनुजाला त्या उद्ध्वस्त अवस्थेत पाहून त्याच्या आतमध्ये कुठेतरी अपराधीपणाची भयंकर भावना डोकावू लागली होती. तेवढ्यात कॉरिडॉरमधून पळत पळत येणारा पावलांचा आवाज आला. समीर आणि अनुजाने वळून पाहिले तर दारात स्वाती उभी होती. तिने तिथेही आपले घाणेरडे नाटक सुरू ठेवले होते. डोळ्यांना पदर लावून ती खोटे रडत रडत जवळ आली. अरे देवा, हे काय होऊन बसलं? दादा, माझा खरंच काही दोष नव्हता रे. मी तर फक्त अनुजाची आणि आशाताईंची माफी मागायला गेले होते. पण आशाताईच माझ्या अंगावर धावून आल्या आणि अचानक खाली पडल्या. मला तर काही समजलंच नाही. देवाला माहीत माझ्या नशिबात हे काय वाढवून ठेवलंय. स्वातीने अतिशय शिताफीने स्वतःला बिचारी ठरवण्याचा आणि संपूर्ण दोष ICUमध्ये मृत्यूशी झुंजणाऱ्या आशाताईंवर टाकण्याचा प्रयत्न केला. अनुजाच्या अंगाचा भडका उडाला. ती उठून स्वातीच्या अंगावर जाणार तेवढ्यात ICUचा दरवाजा उघडला आणि मुख्य डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरांचा चेहरा अत्यंत गंभीर होता. समीरने लगेच पुढे होऊन विचारले, डॉक्टर, कशी आहे म्हणजे सासूबाईंची प्रकृती? डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अत्यंत स्पष्ट शब्दात म्हणाले, बघा, पेशंटला तीव्र हार्ट अटॅक येऊन गेलाय. सुदैवाने तुम्ही त्यांना वेळेवर इथे आणलं, पण त्यांची अवस्था अजूनही अत्यंत चिंताजनक आहे. पुढचे काही तास अत्यंत नाजूक आहेत. पेशंटला या वयात खूप मोठा मानसिक धक्का बसलाय. मी स्पष्ट सांगतो, त्यांना आता कोणताही कसलाही मानसिक ताण चालणार नाही. जर त्यांना पुन्हा थोडा जरी ताण आला तर आम्ही काहीही करू शकणार नाही. तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरांचे ते शब्द म्हणजे समीरच्या कानांवर पडलेली जळजळीत वीज होती. कोणताही मानसिक ताण चालणार नाही. हे वाक्य समीरच्या डोक्यात घुमू लागले. त्याने मान वळवून अनुजाकडे पाहिले, जिने आजवर त्याचा संसार फुलासारखा जपला होता. तिने त्याच्या घराचा EMI भरण्यासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या होत्या. ती अनुजा आज त्याच्याच बहिणीच्या नीचपणामुळे पोरगी होण्याच्या मार्गावर उभी होती. आणि दुसरीकडे त्याने स्वातीकडे पाहिले, जी अजूनही मगरीचे अश्रू ढाळत माझी काहीही चूक नाही असे पुटपुटत होती. एका क्षणात समीरच्या डोळ्यांवरची ती खोट्या रक्ताच्या नात्याची, आंधळ्या प्रेमाची आणि खोट्या प्रतिष्ठेची पट्टी टराटरा फाटली. त्याच्या डोळ्यांसमोर आरवचा घाबरलेला चेहरा, अनुजाचे भरलेले डोळे आणि रिकाम्या घरात जाणवलेली तिची किंमत एकामागोमाग एक उभी राहिली. आजवर तो ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होत्या त्या सगळ्या चुका त्याच्या छातीत काट्यासारख्या टोचू लागल्या. त्याच्या आत साचलेला रागाचा आणि संतापाचा बांध अचानक फुटला. माझी काही चूक नाही ना दादा, तू तरी समजून घे मला. स्वाती पुन्हा खोटे रडत समीरचा हात पकडायला गेली. गप्प बस ताई. समीरचा आवाज इतका मोठा आणि धारदार होता की संपूर्ण कॉरिडॉरमध्ये शांतता भंग पावली. आजूबाजूचे वॉर्डबॉय आणि नर्सेसही दचकून त्यांच्याकडे पाहू लागले. स्वाती हादरून मागे सरकली. तिने समीरचा हा रौद्र अवतार आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता. तुझा तो घाणेरडा हात मला लावू नकोस. समीर डोळे वटारून रागाने थरथरत म्हणाला, तुझी काही चूक नाही. तू माफी मागायला गेली होतीस. लाज नाही वाटत तुला या खोट्या कथार असताना? अगं, तू माझ्या संसाराला, माझ्या बायकोला आणि या आशाताईंना कधीच शांततेत जगू दिलं नाहीस. आणि आज तू तुझ्या त्या खोट्या प्रतिष्ठेसाठी आणि सुडासाठी या माऊलीचा जीव घ्यायला निघाली होतीस. दादा, तू माझ्याशी असं का बोलतोयस? मी तुझी सख्खी बहीण आहे रे. स्वातीने शेवटचा भावनिक डाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण समीर आता कोणत्याही भावनिक आव्हानाला बळी पडणार नव्हता. तो स्वातीच्या अगदी जवळ गेला आणि अत्यंत कठोर भेदक शब्दात संपूर्ण हॉस्पिटलला ऐकू जाईल अशा आवाजात तिला सुनावू लागला, बहीण? कसली बहीण तू? जी बहीण स्वतःच्या भावाचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त करायला उठले ती बहीण नसते, ती एक कीड असते. तू काय म्हणाली होतीस अनुजाला? माझ्या भावाचं घर आहे? अगं, कान उघडून ऐक. ते घर फक्त माझं नाही आहे. अनुजा त्या घराची आणि माझ्या संसाराची समान मालकीण आहे. तिने माझ्या खांद्याला खांदा लावून ते घर उभं केलंय. घराचा अर्धा EMI ती भरते. स्वतःचे कपडे, स्वतःच्या इच्छा मारून तिने तुझ्या पोरांचे चोचले पुरवले आणि तू तिलाच तिच्याच घरात मोलकरणी समजलीस. स्वातीचा चेहरा पांढरा फटक पडला होता. समीरचे शब्द एका पाठोपाठ एक चापकाचे फटके मारल्यासारखे तिच्यावर आदळत होते. अनुजा स्तब्ध होऊन समीरकडे पाहत होती. जो नवरा कालपर्यंत दुबळा वाटत होता तो आज एका खंबीर योद्ध्यासारखा तिच्या आणि तिच्या आईच्या सन्मानासाठी ढाल बनून उभा राहिला होता. तुझ्या त्या नवऱ्याने तुला घराबाहेर काढलं
तेव्हा अनुजानेच तुला मोठ्या मनाने घरात आसरा दिला होता. आणि तू काय केलंस? माझ्या 5 वर्षांच्या आरवला स्वतःच्या घरात भीतीने जगायला भाग पाडलंस. तू अनुजाला बदनाम करण्यासाठी तिच्या आईच्या दारात जाऊन तमाशा केलास. कशासाठी? फक्त तुझा अहंकार जपण्यासाठी? समीरच्या डोळ्यातून आता संतापाचे अश्रू वाहत होते. ऐक स्वाती, रक्ताचं नातं असलं म्हणून कोणी जन्मभर दुसऱ्याच्या जीवावर जगू शकत नाही. तुझ्या या स्वार्थासाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी मी माझ्या बायकोला, माझ्या मुलाला आणि माझ्या संसाराला गमावू शकत नाही. मी तुला आज कायमची मुदत देतोय. समीरने कॉरिडॉरच्या बाहेरच्या दरवाजाकडे बोट दाखवले आणि अत्यंत निर्धाराने म्हणाला, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. वाकडच्या घरात जा. तुझं आणि तुझ्या मुलाचं सगळं सामान बांध आणि कायमची इथून निघून जा. यापुढे माझ्या घरात, माझ्या संसारात आणि माझ्या अनुजाच्या आयुष्यात तुझी सावली पडता कामा नये. माझा आणि तुझा संबंध आज इथंच संपला. निघ इथून. समीरचा तो खंबीरपणा आणि त्याच्या आवाजातला तो अंतिम निर्णय ऐकून स्वाती पूर्णपणे कोलमडली. तिला समजून चुकले होते की आता तिचा कोणताही डाव चालणार नाही. ज्या भावाच्या जीवावर ती उड्या मारत होती, ज्या भावाने आज तिला तिची खरी जागा दाखवून दिली होती. लोकांच्या पाहणाऱ्या नजरा, स्वतःचा झालेला तो भयंकर अपमान आणि समीरने नाकारलेले नाते, यामुळे स्वातीची मान शर्मेने खाली झुकली. ती एकही शब्द न बोलता रडत रडत अपमानित होऊन तिथून निघून गेली. स्वातीची पाठमोरी आकृती नजरेआड होताच समीरच्या अंगातली सगळी ताकद जणू संपली. तो एका क्षणात जमिनीवर अनुजाच्या पायांजवळ गुडघे टेकून कोसळला. त्याच्या छातीत साठलेला पश्चातापाचा ज्वालामुखी आता अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत होता. त्याने अनुजाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि लहान मुलासारखा हुंदके देत तो रडू लागला. मला माफ कर ग अनु, मला माफ कर. मी खूप मोठा गुन्हेगार आहे ग तुझा. मी नवरा म्हणून आणि बाप म्हणून पूर्णपणे कमी पडलो. त्या खोट्या नात्याच्या ओझ्याखाली मी आंधळा झालो होतो. तुझ्या कष्टाची, तुझ्या प्रेमाची मला किंमत कळली नाही. माझ्या दुबळेपणामुळे आज तुझ्या आईवर ही वेळ आली. मला खरंच माफ कर अनुजा. मी तुला पुन्हा कधीच असा त्रास होऊ देणार नाही, कधीच नाही. अनुजाच्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने समीरला खाली बसून मिठी मारली. समीरचे ते पश्चातापाचे अश्रू आणि त्याने घेतलेला तो खंबीर निर्णय अनुजाच्या मनावरची सगळी मळप दूर करत होता. आज खऱ्या अर्थाने तिचा नवरा तिच्या पाठीशी एका मजबूत वटवृक्षासारखा उभा राहिला होता. आशाताईंच्या त्या भयंकर हार्ट अटॅकच्या घटनेला आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये घडलेल्या त्या वादळाला आता पूर्ण आठवडा उलटून गेला होता. स्नेहदीप हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या शुभ्र भिंती, ICUमधील मशीन्सचा तो सतत येणारा बीप बीप आवाज आणि औषधांचा तो उग्र दर्प आता अनुजाच्या सवयीचा झाला होता. पण आजचा दिवस मात्र वेगळा आणि खूप आशेचा होता. ICUमधून बाहेर आल्यावर आशाताईंची प्रकृती उपचारांना वेगाने आणि सकारात्मक साथ देत होती. आज त्यांना हॉस्पिटलमधून अधिकृतपणे डिस्चार्ज मिळणार होता. गेल्या 7 दिवसात समीरने जे काही केले होते ते अनुजासाठी शब्दात न सांगता येण्यासारखे होते. त्याने स्वतःचे ऑफिस, मीटिंग सर्व काही पूर्णपणे बाजूला ठेवले होते आणि तो रात्रंदिवस हॉस्पिटलमध्ये एका पायावर उभा होता. डॉक्टरांच्या फेऱ्यांच्या वेळा सांभाळणे, औषधे आणण्यापासून ती बिलाची व्यवस्था करण्यापर्यंत त्याने एका खऱ्या जबाबदार मुलासारखी आशाताईंची काळजी घेतली होती. त्याचा तो बदललेला स्वभाव, त्याची ती होणारी धावपळ आणि त्याच्या डोळ्यांतील तो प्रामाणिक पश्चाताप अनुजा रोज जवळून पाहत होती. स्वातीला दवाखान्यामधून कायमचे हकलून दिल्यानंतर समीरने एकदाही तिच्याशी संपर्क साधला नव्हता. त्याने ठरवले होते की ते त्याच्या आयुष्यात फक्त त्याची बायको, त्याचा मुलगा आणि हक्काचे कुटुंब या 3च गोष्टी प्राधान्यावर असतील. दिखाव्याच्या नात्यांना त्याने कायमची तिलांजली दिली होती. आशाताईंना गाडीतून व्यवस्थित सिंहगड रोडवरील त्यांच्या घरी आणण्यात आले. अनेक दिवसांनी स्वतःच्या घरात पाऊल ठेवताच आशाताईंना खूप हायसे वाटले. अनुजाने त्यांना त्यांच्या बेडवर आरामात झोपवले. समीर त्यांच्या पायांजवळ खाली जमिनीवर बसला. त्याने अत्यंत हळुवारपणे त्यांचे पाय दाबले आणि डोळ्यात पाणी आणून कातर आवाजात म्हणाला, आई, मला माफ करा. माझ्या हलगर्जीपणामुळे, माझ्या चुकीच्या निर्णयामुळे आणि माझ्या मूर्खपणामुळे तुमच्यावर ही वेळ आली. मी जावई म्हणून आणि एक माणूस म्हणून खूप चुकलो होतो. पण आता मी तुम्हाला आयुष्यभरासाठी शब्द देतो, यापुढे तुमच्या लेकीच्या डोळ्यात माझ्यामुळे किंवा माझ्याकडच्या कोणामुळेही कधीच पाणी येणार नाही. मी तिची सावली बनून राहीन. आशाताईने अत्यंत प्रेमाने आणि वात्सल्याने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्याही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते. समीर, चुका माणसांकडूनच होतात रे, पण योग्य वेळी ती चूक सुधारण्याची आणि सत्याची बाजू घेण्याची ताकद ज्याच्यात असते
तो खरा माणूस. तू वेळेवर सावरलास, अनुजाच्या पाठीशी उभा राहिलास, हेच माझ्यासाठी खूप आहे. आता माझ्या अनुजाला आणि आरवला खुश ठेव, म्हणजे मला कोणतंही औषध घेण्याची गरज कधीच पडणार नाही. आईंच्या त्या क्षमेने समीरच्या मनावरचे अपराधीपणाचे मोठे ओझे हलके झाले होते. तो दिवस अनुजाच्या आयुष्यातला एक नवीन जन्म घेऊन आला होता. संध्याकाळी समीरने अनुजाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, अनु, आपण आता आपल्या घरी जायचं, वाकडच्या घरी. मी सगळं आवरून ठेवलंय, प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेव. अनुजाने त्याच्या डोळ्यातील तो सच्चा प्रामाणिकपणा पाहिला आणि हसून मान डोलावली. समीर अनुजाने आरवला घेऊन वाकडच्या घरी जायला निघाला. प्रवासात गाडीत एक शांत पण अतिशय आश्वासक वातावरण होते. आरव मागच्या सीटवरून खिडकीतून बाहेर पाहत होता. जेव्हा ते स्वप्नपूर्ती रेसिडेन्सीमध्ये पोहोचले आणि समीरने 5व्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटचे दार उघडले, तेव्हा अनुजा दारातच थक्क होऊन पाहत होती. गेल्या महिनाभरात ज्या घरात फक्त स्वातीचा आणि तिच्या मुलांचा पसारा, आरडाओरड, घाण आणि घुसमट होती, ते घर आता पूर्णपणे बदलले होते. समीरने घरातून स्वातीचे सर्व सामान, तिने आणलेल्या त्या भपकेबाज वस्तू, सगळं काही बाहेर काढून तिला परत पाठवून दिले होते. घर अक्षरशः चकाकत होते. सोफ्यावरील कुशनपासून ते डायनिंग टेबलवरील मॅटपर्यंत सगळं काही अत्यंत व्यवस्थित लावून ठेवलं होतं. खिडक्यांचे पडदे उघडे होते आणि संध्याकाळचा तो कोवळा सोनेरी प्रकाश घरात एका नव्या उमेदीसारखा पसरला होता. घरात एक सुंदर, प्रसन्न असा सुगंधी अगरबत्तीचा वास दरवळत होता, जो मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देत होता. पण या सगळ्यापेक्षा अनुजासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण कोणता असेल, तर तो म्हणजे आरवची प्रतिक्रिया. आरवने दारात पाऊल ठेवले, पण तो थोडा साशंक होता. त्याचे चिमुकले डोळे हॉलमध्ये इकडे तिकडे शोधत होते. चिन्मय आणि सानिका कुठे लपून बसलेत की काय? ते येऊन आपल्याला पुन्हा मारतील का? आपली खेळणी हिसकावून घेतील का? पण त्याला हॉलच्या मधोमध त्याचे आवडते बिल्डिंग ब्लॉक्स आणि रेल्वे ट्रॅक्स अगदी व्यवस्थित मांडून ठेवलेले दिसले. समीरने खाली जमिनीवर गुडघे टेकले, आरवला जवळ घेतले आणि अत्यंत प्रेमाने त्याच्या गालावर मुका घेत म्हटले, आरव बाळा, आता या घरात तुझ्या खेळण्यांना कोणीही हात लावणार नाही. हे फक्त आणि फक्त तुझं घर आहे. इथं तू कसाही खेळ, कितीही दंगा कर, कोणीही तुला काहीही बोलणार नाही आणि कोणीही तुला मारणार नाही. पप्पा कायम तुझ्या पाठीशी आहेत, हा पप्पाचा तुला प्रॉमिस. आरवने समीरकडे आणि मग अनुजाकडे पाहिले. अनुजाने डोळ्यात पाणी आणून अत्यंत प्रेमाने हसून मान डोलावली. क्षणात आरवच्या चेहऱ्यावरची ती महिनाभराची भीती, ते दडपण आणि ती असुरक्षितता कुठल्या कुठे पळून गेली. तो आनंदाने किंचाळला आणि धावत जाऊन आपल्या ब्लॉकसोबत खेळू लागला. त्याचे ते खळाळून हसणे, त्याचे ते मोकळेपणाने घरात बागडणे पाहून अनुजाच्या डोळ्यांतून आनंदाच्या धारा लागल्या. ज्या घराच्या भिंती आरवला घाबरवू लागल्या होत्या, त्याच भिंती आता त्याला पुन्हा सुरक्षेची ऊब देत होत्या. त्याचे हरवलेले बालपण आज पुन्हा त्याला परत मिळाले होते. संध्याकाळचे 7 वाजले होते. अनुजाने गॅसवर चहाचे 2 कप ठेवले. आज तिला स्वयंपाकघरात काम करताना कसलाही थकवा किंवा वैताग वाटत नव्हता. EMIचे टेन्शन आजही होते, पण आता ते ओझे वाटत नव्हते, कारण आता ती खऱ्या अर्थाने एकटी नव्हती. चहाचे 2 वाफळते कप घेऊन अनुजा बाल्कनीत आली. समीर बाल्कनीच्या रेलिंगला टेकून उभा होता. थंड वाऱ्याची झुळूक येत होती. अनुजाने 1 कप त्याच्या हातात दिला. समीरने त्याच्या डोळ्यात पाहिले. अत्यंत गहिवरपणाने तो म्हणाला, थँक्यू अनुजा, तू मला माझी चूक सुधारण्याची आणि माझ्या संसाराला एक दुसरी संधी दिलीस, त्यासाठी खूप खूप थँक्यू. मी यापुढे कधीच तुला दुखावणार नाही. अनुजाने त्याचे ओठ आपल्या बोटांनी अलगद बंद केले. समीर, संसार हा एका रथासारखा असतो, जो दोघांना मिळून ओढायचा असतो, आणि जिथे खरं प्रेम असतं तिथे चुका माफ करण्याची ताकदही असते. मला फक्त माझा तो जुना समीर परत हवा होता, जो माझ्या पाठीशी, माझ्या आणि माझ्या मुलाच्या सन्मानासाठी खंबीरपणे उभा असेल. आणि तो आज मला मिळालाय. आता मला कसलीही काळजी नाही. कधीकधी आयुष्यात अशी वादळे येतात, जी रक्ताच्या नात्यांपेक्षा मनाच्या नात्यांची खरी किंमत दाखवून देतात. कुटुंब म्हणजे फक्त रक्ताने जोडलेली माणसे नव्हेत, तर संकट काळात जे एकमेकांचा आदर करतात, एकमेकांचे अश्रू पुसतात आणि एकमेकांसाठी ढाल बनून उभे राहतात, ते खरे कुटुंब असते. अनुजाने स्वतःच्या सन्मानासाठी आणि आरवच्या हरवलेल्या बालपणासाठी जो लढा दिला, तो एका स्वाभिमानी आईचा विजय होता. आणि समीरने वेळेवर घेतलेला खंबीर निर्णय हा त्याला मुळकळीस आलेल्या संसाराला पुन्हा उभं करणारा ठरला. आज वाकडच्या त्या 5व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये कसलाही दिखावा नव्हता.
कसली खोटी प्रतिष्ठा नव्हती, ना कोणाची घुसमट होती. तिथे होता तो फक्त खळून हसणाऱ्या आरवचा निखळ आवाज. बाल्कनीत एकत्र चहा पिणारे आणि भविष्याची स्वप्ने पाहणारे अनुजा आणि समीर, आणि त्यांच्या EMIच्या त्या छोट्याशा ओझ्यात लपलेली एक अथांग, समाधानी आणि अत्यंत सुंदर अशी खरी शांतता. मित्रांनो, नातं कोणतंही असो, त्यात प्रेमाबरोबर आदर आणि मर्यादा असणं तितकंच गरजेचं असतं. तुमच्या मते समीरने घेतलेला निर्णय योग्य होता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.